रामकृष्ण हरी माऊली. तुम्ही देखील पंढरपूरला जाता, पण न कळत तुम्ही तरी चूक करत नाही ना? कारण विठुरायाच्या नगरीमध्ये एक छोटी केलेली चूकही भक्तीचं फळ कमी करू शकते माऊली. पंढरपूर फक्त तीर्थक्षेत्र नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचं एक जिवंत रूप आहे माऊली. इथे येणारा प्रत्येक भक्त एक नवीन आशा घेऊन येतो. कोणी दुःख घेऊन येतो, कोणी संकट घेऊन येतो, तर कोणी फक्त विठ्ठलांना भेटण्यासाठी येतो. पण माऊली, अनेक भक्त अशा न कळत चुका करतात की ज्यामुळे त्यांच्या मनाला समाधान मिळत नाही. तर या चुका काय आहेत तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माऊली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज अनेक जण विठ्ठलांना पाहण्यापेक्षा व्हिडिओ काढण्यामध्ये व्यस्त असतात. माऊली, विठ्ठल कॅमेऱ्यात नाही तर भावनेत सापडतो. क्षणभर मोबाईल बाजूला ठेवून रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी म्हटलं तर खरी भक्ती काय असते हे अनुभवायला मिळतं माऊली. चंद्रभागा नदी ही फक्त नदी नाही माऊली, तर ही नदी भक्तांच्या अश्रूंनी पवित्र झालेली आहे. अनेक संतांनी या नदीमध्ये स्नान करून विठ्ठल भक्तीचा मार्ग स्वीकारला. फक्त फोटो काढण्यासाठी नदीकाठी जाणं ही खरी भक्ती नाही माऊली. विठ्ठल आपल्या भक्तांची परीक्षा घेतो. रांगेत उभं राहणं म्हणजे संयम शिक. आणि जो भक्त शांत राहतो, शांत चित्ताने विठुरायाचं दर्शन घेतो, त्यालाच विठ्ठल भक्तीचं खरं समाधान मिळतं. आपण बऱ्याचदा बघितलं असेल, मंदिरामध्ये रांगेत उभारल्यानंतर दर्शन घेण्यासाठी फार गोंधळ चालू असतो. तर माऊली, विठुरायाचं मंदिर हे बाजार नाही, तर तो आत्म्याला शांत करणारा दरबार आहे. रांगेत उभारल्यानंतर क्षणभर डोळे बंद करून विठ्ठलाचं नाव घेतलं तर अर्ध दुःख तिथंच संपत बघा माऊली. आणि बऱ्याचदा असं होतं की आपण विठ्ठलांकडे फक्त इच्छा मागण्यासाठी जातो, मला हे दे, मला ते दे. पण माऊली, मनापासून एकदा आपले विठुरायाला धन्यवाद म्हणायला शिका. कारण आपल्या विठुरायाने आपल्याला अगोदरच खूप काही दिलं आहे. विठ्ठल दर्शनासाठी गेल्यानंतर आपण आपल्या संतांचा आदर केला पाहिजे. कारण पंढरपूर ही संतांची भूमी मानली जाते माऊली. या पंढरीमध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा या संतांचा सुगंध चहूकडे दरवळत आहे. इथे दर्शनासाठी आल्याबरोबर आपला अहंकार आपण दाराबाहेरच ठेवला पाहिजे. आणि माऊली, सर्वात महत्वाचं म्हणजे विठ्ठल भक्तीमध्ये खरं सामर्थ्य म्हणजे नामस्मरण. आपण विठुरायाचं सतत नामस्मरण केलं पाहिजे. सतत आपल्या मुखामध्ये विठ्ठल नामाचा गजर असला पाहिजे माऊली. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणणारा भक्त कधीच एकटा पडत नाही. तुम्ही जर विठ्ठल भक्त असाल आणि तुम्ही देखील नामस्मरण करत असाल तर असा अनुभव तुम्हाला कधी अनुभवायला आलाय का, तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण या कलियुगामध्ये नाम हा सर्वात मोठा आधार आहे. नाम घेताच विठुराया धावून येतो दारी, भक्तांच्या एका अश्रूला ठेवतो हृदयी भारी. पंढरीची ही वारी नाही फक्त प्रवास, विठ्ठल चरणी मिळतो जीवनाला श्वास. तर आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला माऊली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.